हे जे पाईप आहे इकडे सगळीकडेच बनवलं हे 16 mm चं पाईप आहे. किती 16 mm. या कंपनीचं नाव आहे कोठारी कंपनी. हां 16 mm चं पाईप आहे आणि इनलाईन ड्रीप आहे. आणि आपण काय केलेलं वर्तुळ पद्धतीनं ठिबक केलेला आहे. वरून मेन लाईन आहे आणि प्रत्येक झाडाला एक राऊंड दिलेला आहे. ज्यावेळेस आपण ठिबक चालू करू त्यावेळेस राऊंड पद्धतीने पडेल आणि मुळाला जास्त पाणी पाहिजे म्हणून आपण काय केलेलं आहे की इथं आपण एक गुंडी बसवलेला आहे. गुंडी आता या गुंडीतून जास्त पाणी बसतंय आलं लक्षात. तरी ही जी गुंडी आहे त्यातून सगळ्यात जास्त पाणी पडतंय आणि बाहेर जे पाणी देतो आपण ते पाणी आपण 20 दिवसांनी एकदा देतो. पण 20 दिवसामध्ये इथं जास्त पाण्याची गरज आहे मुळाजवळ. हां त्यामुळं म्हणजे मुळाजवळचं जे ओलाव आहे ते टिकून राहावं म्हणून आपण ते पाणी दिलो की 5-6 दिवसांनी याच्यानं पाणी देतो. म्हणजे तिकडचं वाळत आलं की याच्यानं पाणी देतो जेणेकरून जे फुल सेटिंग होऊ लागलेलं आहे ते आता इथं फुल आहे तुम्हाला दिसेल बघा. तर हे फुल सेटिंग आहे हे जागेजागी तुम्हाला दिसेल. असं आता आपण जस्ट पाणी दिलेलं आहे. इथं 2 प्रकारे काम चालू आहे बागेत सध्या. एक आहे अगोदरच्या मालाचं सेटिंग अगोदर लागलेलं, दुसरं कळी निघत आहे आणि तिसरं फुटवा आहे. हा जो फुटवा आहे आता याला माल आत्ता लागणार नाही. 4 महिन्यानंतर ना याची सारखी काडी पक्व झाली स्टोरेज म्हणतात त्याला पक्व झाली की मग त्याला फुलं येणार. म्हणजे आता जे फुटत आहे ना त्याला आता लगेच माल लागत नाही. 4 महिने ती वाढून सशक्त झाली अशी की मग त्याला फुल लागणार. म्हणून या ठिकाणी बाग सतत वाढत राहिलं पाहिजे, त्याला खाद्य पुरवलं पाहिजे आणि त्याच्या पुढचे जे स्टोरेजच्या कांडे आहेत त्याला या ठिकाणी आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात फुलधारणा अगोदर होईल. नंतर ना फळधारणा तुम्ही इथं पलीकडे सुद्धा इथं फुटत आहे. आता इथं पाठीमागच्याच एका ठिकाणी तुम्हाला दाखवतो किती प्रकारे फुलाचं सेटिंग होऊ लागलं.